नमस्कार, मी सुदेशना. आपण पाहतात ब्रेकिंग न्यूजचं बातमीपत्र. आता बातमीपत्र विस्ताराने. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी आज मतदान पार पडले. वेगवेगळ्या मतदारसंघातील उमेदवारांसाठी जिल्ह्यातील 16 मतदान केंद्रावर आज सकाळी 8:30 वाजल्यापासून चोख पोलीस बंदोबस्तात व शांततेत मतदान पार पडले. 21 जागांसाठी 45 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उतरले असून आज या उमेदवारांचे नशीब मतदान पेटीमध्ये बंद झाले आहेत. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी आज मतदान पार पडले. वेगवेगळ्या मतदारसंघातील उमेदवारांसाठी जिल्ह्यातील 16 मतदान केंद्रावर आज सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. दरम्यान मतदान प्रक्रियेसाठी 16 केंद्राध्यक्षाची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला होता. आज शहरातील तहसील कार्यालयात मतदान शांततेत पार पडलं. आज झालेल्या मतदानाला मतदारांचा चांगला प्रतिसाद दिसून आला. मतदाराने तडकत्या उन्हात रांगा लावून शांततेत मतदान केले. आज मतदान होणाऱ्या 21 जागांसाठी 45 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उतरले असून आज या उमेदवारांचे नशीब मतदान पेटीमध्ये बंद झाले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी किसान समृद्धी पॅनलच्या माध्यमातून आपल्या समर्थकांना निवडणूक आखाड्यामध्ये उतरविले. तर खासदार भास्करराव पाटील खतगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर, शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष मोहन पाटील टाळकीकर यांनी एकत्र येऊन खासदार अशोक चव्हाणांपुढे तगडे आव्हान निर्माण केले होते. त्यामुळे या निवडणुकीत चुरस वाढली असून काही मतदारसंघात ही निवडणूक एकतर्फी होण्याचे चिन्ह होते. आणि याचबरोबर ब्रेकिंग न्यूजचे बातमीपत्र संपलं.